पुढील आठवडाभर राज्यात पावसाचा जोर वाढणार। बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचं पुनरागमन। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता। मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस। जोगेश्वरी अंधेरीमध्येही मुसळधार पाऊस। बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात। कल्याण डोंबिवलीत संततधार पावसामुळे छत्रपती शिवाजी चौक, गुरुदेव हॉटेल रोड आणि आंबेडकर रोड परिसरात पाणी साचलं। विद्यार्थ्यांकडून पाण्यातून मार्ग काढत प्रवास। मात्र पावसाचा जोर कमी होताच काही वेळातच साचलेल्या पाण्याचा निचरा। सोनम वांगचूक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत, तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण। संसदेवर आज सकाळी मोर्चा काढला जाणार। कॉंग्रेस जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चाला परवानगी दिलेली नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। जंतर मंतर शिवाय कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात। सोनम वांगचूक आज उपोषण मागे घेण्याची शक्यता। सरकारी पक्षातील नेत्याने रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतल्यास उपोषण मागे घेणार। सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांची मोठी घोषणा। सोनम वांगचूक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार होणार, तर दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची कुटुंबियांची मागणी कोर्टाकडून अमान्य। कुटुंबाला स्वतंत्र खोली देण्याचे कोर्टाचे निर्देश। उद्धव ठाकरेंची सोनम वांगचूक यांच्या लढ्याला साथ। वांगचूक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन। सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला आहे। सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे। उद्धव ठाकरे यांचं तरुणांना आवाहन। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार। विरोधकांनी सहकार्य करावं, किरेन रिजिजू यांचं आवाहन। डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हा सरकारचा उद्देश। गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं। केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल। आमदार रोहित पवारांचा आरोप। देशाच्या लुटारूंना सत्ताभ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ठाकरेंचं आव्हान। चादरीत वांगचूक यांना झाकलं, मात्र मोदी सत्य झाकू शकणार नाही, ठाकरेंचा इशारा। उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं। येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल। गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार। आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे यांनी भगवी टोपी घातलेली क्षणात बाजूला सारली। शिंदे सेनेचे अमेय घोले यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत थेट आदित्य ठाकरे यांच्यावर टीका। नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या आंदोलनात सहभागी। राजुल पाटील फुटीर खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांच्याकडून काळे कपडे घालून केंद्र सरकारचा निषेध। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त। धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या। संजय राऊतांचा घणाघात, तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही ही विरोधकांची पोटदुखी। श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी जनता पार्टी स्थापन करणार। भाजप हुकुमशाहीच्या पद्धतीनं वागत आहे। भाजप सर्वांचंच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। उभाठात हम दो हमारे दो हमारा राऊत एवढंच बाकी राहिलं। प्रसाद लाड यांचा राऊतांना खोचक टोला। उद्धव ठाकरेंना कळत नाहीये त्यांच्या पक्षाची वाट कोण लावतंय। राऊतांच्या विधानांवरून प्रसाद लाड यांची टीका। 10व्या शेड्यूलमध्ये तरतूद नसताना मान्यता देणं गैर आहे। ठाकरे कायदेशीर कारवाई करतील। फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून अरविंद सावंतांचं वक्तव्य। ओम बिर्ला यांनी दिलेला निर्णय यथायोग्य, मंजुरी दिली याचा अर्थ कायदेशीर बाबी हाताळल्या आहेत। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांची प्रतिक्रिया। बाकीच्या प्रक्रियेबाबत चर्चा करणं योग्य नाही, वागचौरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी 2022 पासून केलेले सर्व दावे फोल ठरले। कोर्टाचा निकाल नेहमीच सत्याच्या बाजूने। फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून खासदार श्रीकांत शिंदे यांचा ठाकरेंना हटवला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, संजय शिरसाट यांचा मोठा दावा। एकत्र येण्यासाठी असलेल्या अटी शर्ती दोघांनाही मान्य नाही, असंच केलं वक्तव्य। पवार कुटुंब एकाच, 2 राष्ट्रवादी एकत्र आहेत। कोण सत्तेत कोण सत्तेबाहेर हे कळत नाही, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। पवार कुटुंबानं महाराष्ट्रातल्या जनतेला गृहीत धरू नये, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर। हायकोर्टाने जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण। कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांचा उद्याचा संप स्थगित। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा। स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय कायदा सुव्यवस्था नीट राहणार नाही, काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांची मागणी। पुण्याची कोयता गँग अशी ओळख। नागपूर गुन्हेगारीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकाचं शहर, सतीश पाटील यांचा दावा।
गिरीश महाजनांचे आक्षेपार्ह फोटो तयार करून व्हायरल करणाऱ्याला जळगाव सायबर पोलिसांकडून अटक. महाजनांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल. भरत मस्के असं 34 वर्षीय आरोपीचं नाव. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याची ही पोलिसांची माहिती. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश. पुण्याच्या भोर नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद चिघळला. प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची केबिन सील. केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान. चौकशीनंतरच केबिनचे सील काढण्यात येईल. मुख्य अधिकाऱ्यांची माहिती. भाजपमध्ये आता संघटनात्मक कामाच्या आधारावरच पद मिळणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट सूचना दिल्या. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1.5 ते 2 लाख मतदार नोंदणी करण्याचं उद्दिष्ट. राज्यात आज होणारा डॉक्टरांचा संप स्थगित. उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर संप मागे घेण्यात आला आणि डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपींचा जामीन देखील रद्द केल्यानंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी. स्वारगेट पोलीसही न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. खलील शेख आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेची आज ऑनलाईन सोडत. केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिकांसाठीच ही लॉटरी निघणार. या प्रवर्गासाठी एकूण 10,832 अर्ज प्राप्त झालेत. पुरुषाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते गोणीत भरल्याचं उघडकीस. कल्याणच्या निळकंठ सोसायटीतील एका फ्लॅटमधील घटना. मृत व्यक्ती एका महिलेसोबत येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती. मानपाडा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 53.24% पाणीसाठा. दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागातील पाणी टंचाईची चिंता आता कमी. मुंबईकरांची चिंता वाढली. तलाव क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे 5 दिवसात तलावातील पाणीसाठ्यात अवघी 0.87% वाढ. मुंबई महानगरपालिकेची चिंता पुन्हा वाढली. मुसळधार पावसाने भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये रसाना तलावाचं स्वरूप आणलं. शहरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले. घरातही पाणी शिरल्याने नागरिकांकडून तीव्र संताप. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुतारवाडीच्या डोंगराला भेगा. डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटरपर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून चौकशी. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू. आज लातूर शहरात 2 ठिकाणी सीबीआयने चौकशी केली. काल मोठेगावकर क्लासेसच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत चौकशी केली गेली.